येस. हॅलो डॉक्टर, मी शुभ्रा शास्त्री बोलते. बोला मिसेस शास्त्री. मध्यंतरीच्या आपल्या भेटीनंतर आपली भेटच झाली नाही, जे खूप महत्त्वाचं होतं. हो, मध्यंतरीच्या काळात आमच्या घरात अशा काही गोष्टी घडल्या, त्यामुळे माझं तुमच्याकडे येणं जरा अशक्य झालं होतं. काय झालं होतं असं? आदिनाथांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलवलं होतं. कसली चौकशी? इट्स ओके मिसेस शास्त्री, ही तुमची वैयक्तिक बाब आहे, त्यामुळे मी तुम्हाला आग्रह करणार नाही. पण जर तुम्हाला तुमच्या मनावरचं ओझं कमी करावंसं वाटत असेल, काही गोष्टी माझ्याबरोबर शेअर कराव्याशा वाटत असतील, तर यू वेलकम. बाय द वे, तुम्ही आत्ता फोन कशासाठी केला होता मिसेस शास्त्री? डॉक्टर, मला पुन्हा ते भास झाले. ते धावणारे पाय, तो आवाज, ती हाक, इंदुमती. याचसाठी मी तुम्हाला सांगत होतो मिसेस शास्त्री, कन्सिस्टन्सी. कुठचाही शोध लावायचा असेल तर ही कन्सिस्टन्सी असणं खूप गरजेचं असतं, जी कुठल्या ना कुठल्या कारणामुळे तुटते. मिसेस शास्त्री, आपल्या या शोधात अडथळेच जास्त आहेत आणि नेमके तेच टाळण्यासाठी आपल्याला हट्टाने काही गोष्टी कराव्या लागणार आहेत. म्हणूनच आपल्याला लवकरात लवकर भेटणं खूप गरजेचं आहे मिसेस शास्त्री. आदिनाथा, काय रे, कसला विचार करतोयस? आल्यापासून पाहतोय खूप अबोल झालायस तू. काय बोलू? मनात पडलेल्या प्रश्नांची उत्तर कोणाकडेच नाही. माझ्याकडे असतील कदाचित, मी तुला मदत करतो. आणि समजा नसले तरी प्रश्न मनात ठेवून सुटत नाहीत ना. मागे नाही का मला खजिन्यासंबंधी प्रश्न पडलेले असताना तू मदतीला आला होतास. आता तुला हवी असलेली उत्तरं शोधायला मी तुला मदत करतो. समजा मीच तुम्हाला प्रश्न विचारले तर? अरे विचार ना, पण असा कोमेजून जाऊ नकोस बाळा. माझ्या आदिनाथला मी प्रश्नांनी कोड्यांनी इतरांना भंडावून सोडताना पाहिलेलं आहे, पण स्वतःच प्रश्नांनी बेजार झालेला मी कधीच पाहिला नव्हता. आणि तसं पाहायला मला आवडणारही नाही. आजोबा, सध्या मी एका गोष्टीचा खोलवर जाऊन विचार करतोय. कोणती गोष्ट? साम्य, परस्पर संबंध, पुनरावृत्तीच्या घटना आणि पुनर्जन्म. पण या सगळ्या गोष्टींवर तुझा विश्वास नव्हता ना? प्रश्नांची उत्तर मिळाली नाहीत ना की आंधळ झाल्यासारखा होता. मग उत्तर मिळवण्यासाठी सगळ्या ऑप्शन्सवर विश्वास ठेवावा असं वाटतं. आजोबा, तुम्ही नेहमी म्हणता ना, आपल्या आयुष्यात जे घडतं ते ग्रहांच्या रचनेमुळे. बरोबर आहे. तुम्हीच सांगता ना, मी महादेव आजोबांसारखा दिसतो आणि शुभ्रा पार्वती आजी सारखी दिसते. हेही बरोबर आहे. मग म्हणजे माझा आणि शुभ्राचा जन्म हा महादेव आजोबा आणि पार्वती आजीचा पुनर्जन्म आहे असा अर्थ मी काढला तर? अर्थ कशाला, माझं तर ठाम मत आहे. म्हणजे आता घडणाऱ्या घटना या सुद्धा काही घटनांची पुनरावृत्ती आहे असंच मला वाटतंय. महादेव दादाला कोडी सोडवायची आणि कोडी घालायची सवय होती, जी तुला आहे. आणि पार्वती आजी? डोळ्यातली चमक, बोलण्याची लकब तशीच, तेच बोलणं. हो,
मग सुलेखाचं काय? हा पुनर्जन्म आपण मानला तर मग तो झालाय कशासाठी? काहीतरी कारण असेल. आजोबा तुम्हीच मला सांगा. माझं आणि शुभ्राचं लग्न, माझं लग्न सुलेखाशी ठरलेलं असताना झालं, अनपेक्षित झालं. असं आपण धरून चालू की मागच्या जन्मी आम्ही नवरा बायको होतो म्हणून याही जन्मी आमचं लग्न झालं. पण मग सुलेखा त्याआधी माझ्या आयुष्यात आलीच का? आता आम्ही नवरा बायको म्हणून एकत्र नसू पण तरी आमचा संबंध संपलेला नाही. या ना त्या प्रकारे तो येतोच आहे. तो काय येतोय? काय संबंध आहे तिचा माझ्या आणि शुभ्राच्या गतजन्माशी? जेव्हा समजा शुभ्राशी माझं लग्न झालंच नसतं तर मग शुभ्रा आता कुठे असते? आणि सुलेखाशी माझं लग्न झालं असतं तर ह्या घटना अशाच घडल्या असत्या. एक अनपेक्षित लग्न आणि त्यानंतर घडलेले 3 मृत्यू. काय संबंध या गोष्टींचा गतजन्माशी? जर घटनांची पुनरावृत्ती होते असं आपण मानलं तर? कूट प्रश्न आहे फार. महादेव दादाच्या कोड्यासारखा. पुनर्जन्म आहे की नाही यावर इतरांची काय मतं आहेत हे मला माहित नाही. पण मागच्या पिढीतले स्वभाव विशेष पुढच्या पिढीत उतरतात. स्वभाव सारखे असल्यामुळे घडणाऱ्या घटनांचा क्रम सारखा असू शकतो असं माझं मत आहे. आपल्या शास्त्री कुटुंबात दिसणं आणि स्वभाव दोन्ही सारखे आहेत. पण पुनर्जन्माचा उद्देश काय आहे हे मात्र मला सांगता येणार नाही. माझ्या बालपणी तुझा शुभ्राचा चेहरा मला पाहिल्याचं आठवतंय. पण सुलेखाचा चेहरा पाहिल्याचं माझ्या स्मरणात नाही. तरीही ती तुझ्या आयुष्यात का आली हे मला नाही सांगता येणार. या घटना घडतायत ते शुभ्रा तुझ्या आयुष्यात आल्यामुळे की सुलेखा तुझ्या आयुष्यातून गेल्यामुळे हा एक प्रश्नच आहे. आणि जोवर हा प्रश्न सुटत नाही तोवर तुमच्या पुनर्जन्माचा उद्देश काय आहे ते कळणार नाही. आणि या प्रश्नांची उत्तर कोण देणार आणि कधी? माझ्या डोळ्यासमोर 3 व्यक्ती आहेत. पहिली व्यक्ती सोपान काका, पण त्यांच्यावर माझा विश्वास नाही. दुसरी प्रथमेश. त्याची काही चित्र गत जन्माला आणि या जन्माला जोडणारा दुवा आहेत. पण प्रथमेशला बोलता येत नाही. आणि तिसरी व्यक्ती खुद्द शुभ्रा, जिला भासांमधून अनेक वेळा पार्वती वहिनी भेटली आहे, बोलली आहे तिच्याशी. पण तुला हवे असलेल्या प्रश्नांची उत्तर हे तिघ केव्हा देऊ शकतील हे काळच ठरवेल. प्रथमेश खेळताना माझं त्याच्याकडे लक्ष गेलं आणि अचानक डोळ्यासमोरून तीच दृश्य, तेच क्षण गेले.
ती ओढ्यात घराबाहेर काढली जाणारी बाई, ते धावणारे पाय आणि पुन्हा तीच हाक, इंदुमती. मिसेस शास्त्री, आजपर्यंत तुम्हाला होणाऱ्या भासांचा संबंध घडणाऱ्या घटनांची अप्रत्यक्षपणे लागला, पण या भासाचा संबंध भविष्यकाळाशी नसून भूतकाळाशी आहे हे स्पष्ट दिसतंय. कशावरून? इंदुमती हे नाव मिसेस शास्त्री, एक अंदाज बांधला तर हे नाव आताच्या काळामध्ये तितकं ऐकिवात नाही मिसेस शास्त्री. आणखी एक गोष्ट डॉक्टर, ही सगळी दृश्य पाहून मला चक्कर आली होती आणि जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा माझ्यासमोर दोन चेहरे होते, प्रिया आणि प्रथमेश. प्रियाच्या चेहऱ्यावर भीती आणि माझ्याबद्दल वाटणारी काळजी होती, पण प्रथमेशच्या चेहऱ्यावर एक अस्फुट हास्य आणि एक ओळख. काय कारण असेल या अस्फुट हास्यामागचं मिसेस शास्त्री? कदाचित ती ओळख एक्झॅक्टली मिसेस शास्त्री. नीट विचार करा. सगळे घटनाक्रम, नजीकचे भास प्रथमेश या नावापाशीच येऊन का थांबतात? म्हणूनच मी पुन्हा पुन्हा सांगतोय मिसेस शास्त्री, मला प्रथमेशला भेटणं अत्यंत गरजेचं आहे. कदाचित तेव्हाच अनेक कोड्यांची उत्तरं आपल्याला सापडतील. प्रथमेश मिसेस शास्त्री, I need to meet him. हॅलो हॅलो हॅलो, मी कुसुमात्या बोलतीये. हां बोला. हॅलो, मी कुसुमात्या बोलतीये. हां बोला कुसुमात्या. अगं आवाजाला काय झालंय तुझ्या? काही नाही हो, तुम्ही बोला. अगं रडतीस की काय? नाही हो कुसुमात्या. अगं मी अशासाठी फोन केला होता की पोलीस स्टेशनमधून सुटका झाली ना तुझी, म्हणून मी नवस फेडून आले. तुम्हालाच माझ्याबद्दल खूप वाटतं हो कुसुमात्या. नाहीतर शास्त्री कुटुंबातले काय काय बोलत असतील नाही माझ्याबद्दल. अगं नाही ग, असं कोणी काही बोलत नाही. कोणी काही बोलत नाहीये कुसुमात्या. आधी त्या मुलीनं मला त्या कुटुंबात येऊ दिलं नाही. माझा आधी माझ्यापासून हिरावून घेतला तिने, आणि आता माझ्या आधीशी मी बोलायचंही नाही असं म्हणते. काय सांगतेस काय? कधी डोळे उघडणारे त्या घरच्यांचे देव जाणे. अगं ती घरात आल्यापासून 2 घरामध्ये भांडणं होत आहेत, फूट पडते, हे लक्षात येत नाहीये त्यांच्या. माझं तुझ्याविषयी अजूनही तसंच मत आहे जसं आधी होतं. जाऊ दे ना कुसुमात्या, तुम्ही उगाच तिला काही बोलू नका. तुम्ही बोलाल आणि मग परत सगळ्या घरच्यांना वाटेल की माझ्यामुळेच असं काहीतरी घडलं म्हणून. कुसुमात्या, मला प्लीज एका गोष्टीचं वचन द्याल? हां बोल ना. कुसुमात्या, तुम्ही माझ्याकडे कधी संशयाने पाहणार नाही ना? आधी माझा आधी हिरावून घेतलाय त्यांनी,
आता मला तुम्हाला गमवायचं नाहीये. भोळी ग बाई भोळी तू. पण एक सांगू का, घरच्यांना तुझ्याविषयी काही वाटत नसू दे, पण बाहेरच्यांना कळते तुझी अवस्था. बाहेरच्यांना म्हणजे? हो, एक सद्गृहस्थ आहेत, त्यांना कळव आहे तुझ्याविषयी. माझ्याविषयी? मी तर म्हणते तू त्यांच्याविषयी विचार करायला काही हरकत नाहीये. कोणाविषयी बोलताय तुम्ही? अगं तेच ते पोलीस स्टेशनमध्ये मी आणलेली वांग्याची भाजी पोचवली ते. वांग्याची भाजी? हो, पोलीस स्टेशनमध्ये ग. पोलीस स्टेशनमध्ये? तुम्ही कधी आला होतात पोलीस स्टेशनमध्ये? हो, तुला माहित नाही? अगं तिथेच तर ते सद्गृहस्थ भेटले ना, ते इतके तुझ्याविषयी बोलत होते, खूप गप्पा मारल्या आम्ही. कोण? कुसुमत्या, कोण हा सद्गृहस्थ? अगं विक्रांत भोसले. विक्रांत भोसले? तुम्ही विक्रांत भोसलेला भेटला? हो मग. आणि काय बोलला? त्यांनी काय विचारलं? तुम्ही काय सांगितलं काय त्याला? अगं मी त्यांना ना, तुला डोंगरेबाई, अहो डोंगरेबाई असं काय करताय तुम्ही? अहो रात्र आहे ना, रात्र. अहो तुम्ही आता झोपा. हा, काय काळजी करू नका. मी उद्या सकाळी तुम्हाला फोन करते. हा चालेल? ठेवते फोन, ठेवते. हे पोलीस स्टेशन. डोंगरेबाई हे पोलीस स्टेशन मधून फोन होता. डोंगरेबाई कशा आहेत? हे डोंगरेबाई म्हणजे डोंगरेबाईंचा फोन होता. डोंगरेबाईंचा फोन होता. कुणाशीच काही बोलायचं नाही असं ठरवलंय का? नाही ग, तसं काही नाही. मग कसं? शुभ्रा प्लीज, मी मस्करीच्या मूडमध्ये नाहीये. मग गप्प बसून गाल फुगवून बसायच्या मूडमध्ये आहात? काय झालंय आदिनाथ? असं काय जे विचार करताना तुम्हाला माझी मदत सुद्धा नकोय? सांगितलं ना, काही नाहीये. तसं काही असतं तर मी बोललो असतो तुझ्याशी. नसेल सांगायचं तर नका सांगू. मी पुन्हा नाही विचारणार. आदिनाथ, कारण नसताना पोलिसांनी पकडून नेलं, त्याचं तुम्हाला वाईट वाटतंय. कुणाला भेटावं असं वाटत नाहीये, कळतंय मला. पण मग आपली माणसं कशासाठी असतात? शांतपणे सांगाल मला काय झालंय? शुभ्रा, आपलं लग्न झालं नसतं तर? आदिनाथ? शुभ्रा, मला माहित नाही मी काय बोलतोय. नाही, बोला. तुमचा पहिलाच प्रश्न सांगतोय की तुमच्या मनात किती मोठे प्रश्न आहेत. माझ्या मनात हा प्रश्न का आला, कसा आला, याचं उत्तर नाही आहे माझ्याकडे. आपल्या लग्नानंतर ज्या काही गोष्टी घडतायत, त्या गोष्टींची उत्तर मी आता आपल्या भूतकाळाशी जोडायचा प्रयत्न करतोय. म्हणजे? आजोबा नेहमीच सांगतात, आपला हा पुनर्जन्म आहे. महादेव आजोबांचा आणि पार्वती आजीचा. मलाही असंच वाटतं. आपली साथ जन्मोजन्मींचीच आहे.